नमस्कार, जय भीम सर्वांना। तर आता मी आली भोपाळवरून। आल्या आल्या पाणी यायला लागलं, हे गारा पडून राहिल्या बघू शकता। पहा कशा पांढऱ्या पांढऱ्या गारा दिसते का तुम्हाला? चला मी कॅमेरा झूम करून दाखवते। लावू क्या? हे देख, हे पहा गारा, हे बघा, हे बघा फुटून राहिल्या खाली, येऊ पडून राहिल्या आणि फुटून राहिल्या। ह्या बातच पाणी झालं। हे बा ह्या छोट्या छोट्या गारा बघू शकता। हे बघा छोट्या छोट्या गारा। हॅलो नमस्कार, जय भीम सर्वांना। मी खरंच खूप थकली बाबा आज। असं वाटतं आता खूप आराम करूशा वाटते। पहा ना, एवढं मोठं कंट्रोल आणलं, 2 महिन्याचं कंट्रोल, आणि एवढ्या उन्हामध्ये डोक्यावर आणलं, डोक्यावर। आणि आता गहू सुद्धा मी साफ करून राहिली बघू शकता। तेव्हा तिकडे टोपले पडलेच आहे, हे बघा दिसले का? पहा तिथे गहू साफ करून राहिली, निसूनच राहिले ते। माझी कमर खूप दुखून आली आणि माझी गर्दन पण खूप दुखून आली। तर मग मी इथे थोडीशी लोटली। तर म्हटलं आता जीवाला त्रास देऊन काही फायदा नाही म्हटलं, तर मग आता मी इथं थोडी आराम करते। आणि कालचं गारपीट खूप झालं यार, खूपच गारपीट झालं। आणि बघा आज मी खडा बदलवला, हे बघा आज हे नट टाकली। तर कशी वाटते हे सांगा मला कॉमेंट्समध्ये। पण हे दिसत नाही, खडा मस्त टवटवीत दिसते नाही का? पडली होती खूप दिवसाची, म्हणजे ठेवूनच होती। म्हटलं ठेवल्यापेक्षा चला आज मी घालूनच घेते म्हटलं, चांगली दिसते माझ्या नाकाला, आहे ना। माझं नाक म्हणजे माझा चेहराही छोटा आहे, माझं नाक पण छोटा आहे, पण कणी खडा मोठा चांगलं दिसते मला ना। हे टिकली सुद्धा मला अशी मोठी मोठी टिकली लावणं खूप आवडते, खूपच। बघा किती छान दिसते ना, असं मोठं आहे, टिकली पण मोठी छान दिसते। तर खूपच थकून गेली आणि आता पीठ म्हणून आहेच नाही, कणिक आहेच नाही। तर आता काय करणार आहे? आता गहू सुद्धा निसणं होऊन नाही राहिले, आणि ऊन खूप तपून राहिली, गरमी इतकी होऊन राहिली काय सांगू। कूलर अजून दुरुस्त झालाच नाही, तर कूलर आता संध्याकाळपर्यंत देतो म्हणे। बघा 8 दिवस झाले कूलर दुरुस्त टाकला, म्हणजे भोपाळला जायच्या अगोदर मी कूलर दुरुस्त करायला टाकला होता। तर आज मग आली मी तर भोपाळवरून, तर मग त्याला फोन केला, तर तो म्हणत होता की कूलर अजून ठीक झालेला नाही आहे, आज संध्याकाळपर्यंत देतो म्हणते। आता पाहू आता संध्याकाळपर्यंत देते की नाही देत। खूप खराब झाला होता कूलर, दाखवला होता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये, किती खराब झाला होता कूलर। वायरिंग ते सगळं बदलायचं होतं। माझा कूलर नाही आहे, तो घरमालकींचा कूलर आहे। तर कशाला अजून पैसे खर्च करू म्हटलं, नवीन कूलर घेतो त्याच्यापेक्षा पुराणा कूलर आहे तोच कूलर यूज करते म्हटलं। तेवढंच आपलं कसं आहे, म्हणजे पैसा वाचते नाही, असं आहे खूप। आता उद्याला माझी आई येणार आहे, तिला ना माझ्याशिवाय करमतच नाही, माझ्या आईला। मग मला कनी अजून व्हिडिओ पण बनवायचा आहे, कार्टून व्हिडिओ। तर कार्टून व्हिडिओ पण बनवून घेते फटाफट। अगोदर मी गहू साफ करते, आणि नाही आता तेवढे गहू झाले, म्हणजे 2 पायल्या झाले निसून। तर आता पहिले मी ते ठेवठाव नंतर करणार, अगोदर कार्टून व्हिडिओ बनवून घेते। कारण 2-3 दिवस झाले व्हिडिओ काही बनवला नाही, तर आज मी बनवते, फटाफट बनवते। आणि 5 वाजता नाही 6-6:30ला मी अपलोड करणार आहे। तर चला मग आज मी कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवू आज, मला असं वाटते बघते, मी नाही सांगत तुम्हीच जाऊ द्या। आता मीच बनवते, फटाफट बनवते, नाही मीच बनवते म्हणजे मीच बनवते तुम्हाला नाही सांगत की व्हिडिओ बनवा म्हणून, मी बनवते। तर बनवून घेते आता, आणि मग येईलच 5 वाजता 6 वाजता व्हिडिओ, 6-6:30 वाजेपर्यंत व्हिडिओ येऊनच जाईल। तर चला आता मी फटाफट व्हिडिओ बनवून घेते, कार्टून व्हिडिओ। मग कधी वेळ झाला म्हणजे ना मग इच्छा नाही होत। आता बनवून घेते फटाफट। आता बघा मला दिवसाना म्हणून आराम करायला म्हणजे मिळतच नाही, कारण कार्टून व्हिडिओ आहे, घरचे कामं आहे, आणि स्वयंपाक पाणी लेकराचं करणं हे सगळं आहे। आता काय आता चला
झाला माझा आता कार्टून व्हिडिओ बनवून झाला. 5:30 वाजले. आता अपलोडिंगवर आहे. आणि इकडे हे गहू निसून घेतो, साफ करून घेतो. हे राहिले होते, एवढे झाले, आता एवढे बाकी आहे, तर एवढे साफ करून घेतो. आणि एक गोष्ट म्हणजे माझं ना मनच नाही करत ब्लॉग बनवायला, मनच नाही लागत. असं वाटते की ब्लॉग बनवावंच नाही, कारण चांगले चांगले कोणी मला कॉमेंट्स करतच नाही. कोणी अगोदर मला म्हणत होते की असली व्हिडिओ बनवू नका, असे 2-3 व्हिडिओ म्हणजे कॉमेंट्स आले मला, तर ब्लॉग बनवायची इच्छाच नाही होत. आता ना मी ब्लॉग बनवणं बंद करते. तुम्ही सांगा मला कॉमेंट्समध्ये की मी ब्लॉग बनवू की नाही बनवू, व्हिडिओ बनायला बंद करू का? चला मग मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि मला ना खूप थकून गेली. आणि खूप जणांनी मला सांगितलं की हा पसारा असते. आणि तुम्हीच सांगा, किरायाच्या घरामध्ये खरंच मन लागेल का? आणि देवांशू माही अजून ते पसारा करूनच ठेवत असते. ठीक आहे त्यांचा बहाणा, पण आता हे किरायाचं घर आहे. किरायाच्या घरामध्ये काय अजून काय चांगलं सजावट करावं ह्या घरामध्ये. स्वतःचं घर राहिलं तर चांगलं ठाव चांगलं व्यवस्थित पोताई करायची राहते, सगळं मस्त चांगलं स्टायलिश केलं असतं. पण इथे किरायाच्या घरामध्ये करून काय करू मी आता. आणि तिकडे बघा, तिकडे सुद्धा दिवाळीचे पूर्ण हे खराब झालेले आहे, पोपडे निघून राहिलेले आहे. आणि स्वतःचं घरामध्ये जेवढं मन लागतं तेवढं किरायाच्या मकानामध्ये नाही लागत. सोचते चला तर आता मी गहू साफ करून घेतो. खूप सारे गहू आहे, पीठ नाही आहे. आता कूलर आणायला पण जायचं आहे, कूलर आणायचं आहे. कूलर आणून झाला का मग अजून हे मला कपड्याचे पैसे द्यायचे आहे. खूप खर्च आहे आता माझ्या मागे. मग अजून 1 महिना झाला का मी त्याला हॉस्टेलवर नेऊन देणं आहे, ताट घेऊन देणं आहे, त्याला काही अजून 2-3 ड्रेस घेऊन देणं आहे, पुस्तकं शाळेत नाही घ्या लागन. आणि माहीला बुकं घेऊन द्यावं लागन. खर्च आहे आता माझ्या मागे. त्याला अजून चप्पल घेऊन द्यावं लागन. भले मी माझ्यासाठी घेत नाही, कमी करते, पण देवांशू आणि माहीसाठी मी करते. जेवढं माझ्याने होते तेवढं मी करते. गेली होती कूलरच्या दुकानामध्ये, पण कूलरवाला काही नव्हता. कूलरवाला म्हणे मी दुसऱ्या दुकानात कूलर पाहायला गेलो म्हणे. मग म्हटलं ठीक आहे, मग वापस आली. आता माहिती नाही, घरी आणून देणार आहे म्हणे. चला ते जाऊ द्या. आता मी ह्या उसल्या बनवतो, उसल्याचं गोड बनवतो आता. कारण आता भाजी आहे, सकाळची भाजी पण आहे आणि पोळ्या पण आहे, तर मी फक्त आता उसल्याचं गोड बनवते. नक्की तुम्ही पण करून पहा. मस्त उकळून टाका आणि त्याच्यामध्ये साखर, विलायची हे सगळं टाका. खूप छान लागते गोड, मला खूप आवडते. चला आता मी बनवून घेते फटाफट. आता अगोदर उकळायला टाकून देते, उकळते आणि मग नंतर बनवते चांगलं. मी जेवण करून घेते. पहा बाहेर मस्त थंडी थंडी हवा लागून राहिली. आणि बघा हे गोड, उसल्याचं गोड, आंब्याच्या उसल्या, त्याचं गोड बनवलं. आणि ही सकाळची भाजी बघू शकता. आणि इकडे ना खूप मस्त बाहेर थंड लागून राहिली हवा. आज ना खूप मस्त आहे, कारण पाणी आला होता ना. आणि मी बाहेरच जेवण करत असते. चला आमचं स्वयंपाक बी होऊन गेला. आता जेवणालाही चालू झालं तरी कूलरवाला आला नाही. अजून कूलरवाला आला नाही. आम्ही गरमीनं पिसाडून गेलो आहे. खरंच खूप एवढी गरमी होते ना अंदर, खूपच शिजल्यासारखं लागते बघा. आणि इकडे बाहेर पण बाहेर रात्रीनं झोपावणं खूप मच्छर काढते. आता पाणी पडलं तर आज मच्छर नाही आहे, नाहीतर खूप उन्हाळभर एवढे मच्छर डसले ना आम्हाला खूपच. उद्या पाणी पडलं, उद्या नसते म्हणत, उद्या म्हणजे समोर, काल म्हणजे मागचा काळ असं आहे. चला व्हिडिओ कंटिन्यू राहा. आता कूलर आल्याबरोबर तुमचा व्हिडिओ करते. आता माय झालं जेवण आणि मी दळण आणायचीच विसरून गेली. चला आता मी दळण आणायला जाते, अगोदर दळण घेऊन येते. चला आणि व्हिडिओ इथेच एंड करते. आणि प्लीज मला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा आणि शेअर बी करा माझी व्हिडिओ.